सांगली मध्यवर्ती बस स्थानक परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याची चर्चा असून प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल, पाकिटं, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास करण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचं प्रवासी सांगत आहेत. वाढत्या चोरीच्या प्रकारांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बस स्थानक परिसरात लाखो रुपयांचा खर्च करून CCTV कॅमेरे बसवण्यात आले असले तरी चोरीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण दिसत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त होते. चोरी झाल्यानंतर तक्रार करूनही आरोपींचा माग लागत नसल्याने CCTV यंत्रणा केवळ नावालाच असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय असल्याची चर्चा असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातून येणारे प्रवासी यांनाही लक्ष केलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. या पार्श्वभूमीवर बस स्थानक परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त, साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती, CCTV नियंत्रण कक्षाचं प्रभावी निरीक्षण आणि संशयितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक व प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे. दरम्यान चोरीच्या घटनांवर वेळीच आळा घातला नाही तर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होत असून संबंधित यंत्रणांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.